नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? नंबर 1, ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले, त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा, ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल. नंबर 2, जीवनामध्ये बऱ्याच वेळा असे लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपल्या हसू सुद्धा विसरतो. नंबर 3, जेव्हा सगळे शेवटी एकट्याने सोडून जायचं आहे, तर आतापासूनच एकटं राहणं का शिकू नये? नंबर 3, जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात. नंबर 5, कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जातात, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही. नंबर 6, कधीही दुसऱ्यांची बोलणे ऐकून स्वतःचे नाते संपवू नका, कारण नाते आपले असतात, दुसऱ्यांची नाही. नंबर 7, खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही. नंबर 8, तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. नंबर 9, एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही. नंबर 10, वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो. नंबर 11, काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. नंबर 12, कोणी आज तर कोणी उद्या बदलते, पण विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो. नंबर 13, जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. नंबर 14, आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. नंबर 5, नंतर अजूनही जिवंत आहे, फक्त भावना मेल्या आहे. नंबर 16, तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही, म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा. नंबर 17, या जगाला खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो. नंबर 18, जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, असे लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात. नंबर 19, या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं, पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवताल. नंबर 20, कोणी तुमच्या कितीही जवळच्या असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचाच फायदा पाहतो. नंबर 21, अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही. नंबर 22, आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही. नंबर 23, आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुखी आहेच, पण तोंडवर हसू ठेवावं लागतं. नंबर 24, महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो. नंबर 25, अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि त्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हारला. नंबर 26, कधी एकटं चालावं लागलं तर घाबरू नका, कारण शुनसान, शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो. नंबर 27, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात. एक, चुगली करणारे, जळणारे, स्वार्थी आणि मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात ज्याचे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत, पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात. नंबर 28, ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते
आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. नंबर 29. अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं. नंबर 30. समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो. नंबर 31. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंद दिसतात तेव्हा ते चिडून निघून जातात. नंबर 32. शांतपणे सगळे सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जर बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. नंबर 33. ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण ताकद लढायला शिकवतो आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नंबर 34. आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही, हे दोन्ही कधीही पलटू शकतात. नंबर 35. आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्या जवळ पैसा आणि पद आहे. नंबर 36. कदर करायचे असेल तर जिवंतपणीच करा, अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात. नंबर 37. जेव्हा मन नाराज पुन्हा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर तो रडतो. नंबर 38. विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंखच मारेल. काही लोक या विंचूसारखे असतात. नंबर 39. तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल. नंबर 40. ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा. अशा लोकांपासून रंग बदलत असतात. या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात आणि नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते या लोकांची. नंबर 41. त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणे बंद होते. नंबर 42. शांतपणा कधीही कळण्याशिवाय येत नाही. काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात. नंबर 43. प्रत्येक नात्याचा काही मर्यादा असतात, पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणेच बरोबर असते. नंबर 44. काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात, पण त्यांना गमावून आपण आपले सगळे गमावून बसतो. नंबर 45. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत, मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका. नंबर 46. कोणत्याही वाईट माणसाचा वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका. नंबर 47. महालामध्ये येऊन घर विसरतात. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात. नंबर 48. ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नकारलं जातं. नंबर 49. कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. नंबर 50. कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल, तुम्हाला वेळ देईल. काही दिवस शांत राहून पहा, मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे. नंबर 51. आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही, आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही. नंबर 52. ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.